मानसशास्त्र म्हणते आपल्याला आयुष्यात जी जी लोक भेटतात त्याच्या मागे काहीतरी प्रयोजन असते। एकतर आपल्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी त्यांची गरज असते किंवा त्यांच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी त्यांना आपली गरज असते। चूक झाली असेल तेव्हा मान्य करा आणि जेव्हा तुम्ही बरोबर असाल तेव्हा शांत राहा। तुमचे नातेसंबंध जपण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे। प्रत्येकाकडून आयुष्यात चुका होतात, परंतु याचा अर्थ असा नाही की त्यांना आयुष्यभर त्याची किंमत मोजावी लागेल। कधी कधी चांगले लोक सुद्धा चुकीचा निर्णय घेतात, याचा अर्थ ते वाईट आहे असा होत नाही। याचा अर्थ आपण सगळे माणसे आहोत आणि आपल्या हातून चुका होणे साहजिक आहे। मानसशास्त्र म्हणते जेव्हा तुम्ही प्रॉब्लेम्सवर लक्ष केंद्रित कराल तेव्हा तुम्हाला अधिक प्रॉब्लेम्स येतील। जेव्हा तुम्ही सोल्युशन्सवर लक्ष केंद्रित कराल तेव्हा तुम्हाला अधिक सोल्युशन्स सापडतील। मानसशास्त्र म्हणते जेव्हा लोक तुम्हाला म्हणतात आमचे तुझ्यावर प्रेम आहे किंवा आम्हाला तुझी काळजी आहे, तेव्हा लगेच जास्त खुश होऊ नका। प्रश्न हा आहे कधीपर्यंत, कारण ऋतूप्रमाणे लोक सुद्धा बदलतात। जेव्हा तुमचा मूड खराब असेल तेव्हा तोंड बंद ठेवा, कारण तुम्हाला मूड बदलण्यासाठी अनेक संधी मिळतील, पण तोंडातून निघालेले शब्द बदलण्यासाठी एकही संधी मिळणार नाही। मानसशास्त्र म्हणते नेहमी काहीतरी नवीन नवीन गोष्टी करायचा प्रयत्न करा, कारण जेव्हा आपण माहीत असलेल्या त्याच गोष्टी करतो तेव्हा आयुष्य कंटाळवाणे होते। वेदना तुम्हाला मजबूत बनवतात, भीती तुम्हाला शूर बनवते, प्रेमभंग तुम्हाला शहाणे बनवते। मानसशास्त्र म्हणते आज तुम्हाला कितीही त्रास वेदना होत असल्या तरी एक दिवस जेव्हा तुम्ही मागे वळून बघाल तेव्हा तुम्हाला जाणवेल या सगळ्या संघर्षांमुळेच तुमची आज प्रगती झाली आहे। तुमच्यावर मनापासून प्रेम करणारी व्यक्ती तुम्हाला कधीही सोडणार नाही किंवा तुम्हाला आयुष्यातून जाऊ देणार नाही, परिस्थिती कितीही वाईट असली तरीही। चांगला मूड नसताना सुद्धा हसण्याने तुमचा मूड लगेच बदलू शकतो, कारण हसण्याने तुमच्या मेंदूमध्ये आनंदी रसायन निर्माण होते। जेव्हा तुम्ही शरीराच्या प्रेमात पडत नाही आत्म्याच्या प्रेमात पडता, आणि एकदा तुम्ही आत्म्याच्या प्रेमात पडला की शरीरासकट तुम्हाला सर्व काही सुंदर दिसू लागते। जगातील सर्वात महागडे पाणी अश्रू आहेत, त्याच्यामध्ये फक्त 1% पाणी आणि 99% भावना असतात। त्यामुळे कोणाचे मन दुखवण्याआधी 100 वेळा विचार करा। मानसशास्त्र म्हणते जी व्यक्ती तुमच्यातले बेस्ट गुण बाहेर काढते, तुम्हाला मजबूत होण्यास मदत करते, खरं तर हीच व्यक्ती तुमची सर्वात मोठी कमजोरी असते। ॲटिट्यूड म्हणजे दृष्टिकोन एक छोटी गोष्ट आहे, पण त्याने खूप मोठा फरक पडतो। जर तुम्ही स्वतःवरच प्रेम करू शकत नसाल तर दुसरा कोणी तुमच्यावर प्रेम करेल ही अपेक्षा करणे चुकीचे आहे। एखाद्या नात्यामध्ये खरे प्रेम आहे ते घट्ट आहे हे कसे ओळखायचे? तुम्ही एकमेकांना वेळोवेळी आधार देता, तुम्ही एकमेकांना चांगले व्यक्तिमत्व होण्यासाठी प्रयत्नशील असता, तुम्ही एकमेकांवर पूर्णपणे विश्वास ठेवता, तुम्ही एकमेकांची प्रगती होण्यासाठी मदत करता, तुम्ही एकमेकांना गुण दोषांसकट स्वीकारता। तुम्ही जे काही विचार करता त्याचा परिणाम तुमच्या शरीराच्या प्रत्येक पेशींवर होतो। त्यामुळे जास्तीत जास्त पॉझिटिव्ह राहायचा प्रयत्न करा। लोक तुमचे मन दुखावतील आणि नंतर असे वागतील जसे की तुम्हीच त्यांना दुखावले आहे। तुम्ही सहसा त्यांच्याशी वाद घालता ज्यांची तुम्हाला काळजी आहे, नाहीतर ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नसतो अशा गोष्टी लोक पूर्णपणे टाळतात। मित्रांनो, शहाणपण चॅनलचे ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंट ओपन झाले आहे, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, लगेच फॉलो करा। थँक्स फॉर वॉचिंग, स्टे ब्लेस्ड।